हॅलो, गुड मॉर्निंग. मी तृप्ती आणि आज आहे कर्नाटक रोड ट्रिपचा दिवस दुसरा. आणि आता आम्ही आहोत बेळगावच्या फेअरफिल्ड मॅरियट हॉटेलमध्ये आणि इथून आत्ता हॉटेलमधून बेळगाव सिटी दिसत आहे. आता आवरून आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललो आहे. ब्रेकफास्टचा स्प्रेड छान आहे. साऊथ इंडियन डिशेस म्हणजे इडली सांबार, मेदूवडा, डोसा, त्याचबरोबर नॉनव्हेज पण आहे आणि महाराष्ट्रीयन पोहे पण आहेत. तर एकंदरीत छान ब्रेकफास्ट आहे. आता इथून चेकआउट केलं आहे आणि आता बेळगावमधून बेलूरला जाण्यासाठी निघत आहोत. आता इथून बेळगावमधून जो बेलूरमध्ये आमचा स्टे आहे तिथेपर्यंतचं अंतर 416 किलोमीटर दाखवत आहे आणि पोहोचण्यासाठी 8.5 तास दाखवत आहेत. जर तुम्ही याआधीचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजेच कर्नाटक रोड ट्रिपच्या पहिल्या दिवसाचा, तर आम्ही पहिल्या दिवशी पुण्यावरून निघालो होतो. पुण्यावरून निघून बेळगावपर्यंत प्रवास केला आणि पहिल्या दिवशी इथे बेळगावमध्ये फेअरफिल्ड मेरियटला राहिलो आणि आता निघालो आहे बेलूरला जाण्यासाठी. बेळगाववरून आता बेलूरला जायला निघालो आहे. आपला युज्युअल NH4 आहे आता आणि सगळ्यात कॅरेक्टरिस्टिक फीचर की आपण कर्नाटकमध्ये आलो आहे. जे एवढ्या सगळ्या आमच्या राईड्स झाल्या त्यात एक जी गोष्ट जाणवली ती ही आहे की पाण्याच्या टाक्या ज्या घरांवरती आहेत त्या पिवळ्या रंगाच्या पाण्याच्या टाक्या, हे खूप वैशिष्ट्यपूर्ण फीचर आहे इकडचं. कोल्हापूर नंतर बॉर्डर, कागल नंतर बॉर्डर क्रॉस केली की त्यानंतर पुढचं निपाणी, संकेश्वर वगैरे यायला लागलं की आपोआप घरांवरती अशा पिवळ्या पाण्याच्या टाक्या दिसायला लागतात आणि त्याचं प्रमाण म्हणजे असं युज्युअली कुठं दिसत नाही, पण या भागामध्ये पिवळ्या रंगाच्या पाण्याच्या टाक्या खूप जास्त आहे. सो मला माहिती नाही की खरंच काय त्याच्या मागचं कारण आहे किंवा इथं कोणाचं लोकल प्रोडक्शन आहे का काय, पण ते खूप कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की कर्नाटकात आपण आलो आहे हे लगेच समजतं. तर आज आकाशात चांगले ढग दिसत आहेत. वातावरण बरंचसं बदललं इकडे आल्यावर. आता पाऊस येण्याचे चान्सेसही वाटत आहेत. बघू आता पुढचा प्रवास कसा होतो. बेळगावच्या थोडं पुढे आल्यावर डाव्या साईडला थोडंसं एका उंच टेकडीवर एक सुंदर बिल्डिंग दिसते. ती इथल्या कर्नाटक सरकारची विधानसभा आहे. ही विधानसभेच्या बिल्डिंगला इथे विधानसौधा असं म्हटलं जातं. खरंच खूप सुंदर बिल्डिंग आहे. या रस्त्यावरून जाताना ना ती तुमचं लक्ष वेधून घेते. इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे पुढं NH4 वरच काम चालू आहे, त्यामुळे खूप डायव्हर्जन आहेत रस्त्यावर. धारवाड आला आहे आणि आम्ही आता इथे पेढे येण्यासाठी थांबलो आहे. धारवाड बायपासला हा खास स्पॉट असतो आमचा. इथे मिश्रा पेढेचं एक मस्त आउटलेट आहे
आणि पडिया पेढे खायला मिळतात. त्यामुळं प्रत्येक वेळी या रस्त्याने जाताना इथं आम्ही थांबत असतो. आजही थांबलो आहे आणि आजही मिश्रा पेढे घेतलेले आहेत. फस्त करण्याचा आता प्लॅन आहे. आता हुबळी क्रॉस केला आहे आणि आता हा जो हायवे आहे NH4 हा फक्त आपल्याला दावणगिरीपर्यंतच आहे. त्यानंतर हायवे सोडून आपल्याला राईड घ्यायचा आहे जो सांतेबेन्नूर रोड आहे. त्यानंतर हा रोड आता छोटा होणार आहे, त्यामुळे पुढचा ट्रॅव्हलिंग टाईम पण वाढणार आहे. पवनचक्क्या दिसायला लागल्या आहेत. ह्या एरियात भरपूर पवनचक्क्या आहेत, अगदी इकडे हम्पीपर्यंत जाईपर्यंत. इकडे कर्नाटक साईडला ना इथली लोक शेतातलं निघालेलं जे धान्य आहे ना असं सर्व्हिस रोडला वाळत घालतात. म्हणजे अगदी जर हायवे सोडून तुम्ही आतला रोडला गेला ना तर मेन रोडवर सुद्धा हे धान्य वाळत घातलेलं दिसेल तुम्हाला. तर आजचा आमचं स्टे आहे ना, म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ती बेलूरला बिकोड ह्या गावात आहे. ह्या गावातल्या कॉफी प्लांटेशनमध्ये आहे ही प्रॉपर्टी. खूपच स्पेशल आहे आणि खूपच छान आहे. गेल्यावर आता तुम्हाला दाखवेलच. आता जसं दावणगिरी जवळ येत आहे ना तसं भरपूर भात शेती आणि सुपारीच्या बागा, नारळाच्या बागा रस्त्याच्या कडेने दिसायला लागल्या आहेत. दावणगिरी आलंय आणि आता आम्ही दावणगिरीच्या मॅगडीला थांबलो आहे. बेळगावपासून अगदी इथे दावणगिरी येईस्तोपर्यंत एकही चांगलं रेस्टॉरंट किंवा आम्हाला रस्त्याच्या कडेला मिळालं नाही की जिथे ब्रेक घेता येईल. दावणगिरीच्या मॅकडॉनल्ड्समध्ये ब्रेक घेतला आहे आणि हे आहे आजचं लंच. पूर्ण रस्त्यात बेळगावपासून दावणगिरीपर्यंत कुठलंही रेस्टॉरंट नाही आहे आणि वॉशरूमची काहीच सोय नाही आहे चांगली. त्यामुळे हा ब्रेक आम्हाला चांगला वाटतो आहे कारण इथे वॉशरूम पण चांगले आहेत. आत्ता आम्ही दावणगिरीपासून NH4 सोडला आहे आणि राईटला सांतेबेन्नूरच्या रोडला निघालो आहे. आता हा रोड छोटा झाला आहे आणि आत्ता इथे राईट साईडला दावणगिरी युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दावणगिरीचा लोणी स्पंज डोसा किती फेमस आहे, जो इथे येऊन खाण्याचा एक संधी होती. पण आता आम्हाला पुढचा प्रवास खूप लांबचा आहे अजून, त्यामुळे आता आम्ही इथे आतमध्ये गावात जाऊन तो चान्स म्हणजे ते खाणं पॉसिबल नव्हतं. नाहीतर आज तो चांगली संधी आली होती, पण आम्ही आज खाऊ शकलो नाही. आम्ही दावणगिरीला राईट टर्न घेऊन आता सांतेबेन्नूर रोडला चाललो आहे. हा रस्ता थोडा छोटा आहे त्यामुळे ट्रॅफिक असतं इथे. पण सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सुपारीच्या बागा. एवढे जास्त सुपारीचे झाडं आहेत तर मला माहीत नाही भारतातलं सुपारी कॅपिटल कोणतं, पण कर्नाटकातलं हे कदाचित सुपारी कॅपिटल असावं. कारण एवढे झाडं आहेत. हा पूर्ण पॅच मला आठवतं. हा बऱ्यापैकी अंतर म्हणजे सांतेबेन्नूर वगैरे आता इथून 15 किलोमीटरपर्यंत आहे, लांब आहे. त्याही पुढे अशा सुपारीच्या बागा कंटिन्युअसली रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत आणि खूप मोठं मार्केट देखील असावं. सो इंटरेस्टिंग आहे. म्हणजे रस्त्याला दावणगिरीच्या आसपास थोडंसं बघितलं तर भात शेती चालू होते. नंतर मग आत वळलं की आता इथे उजव्या बाजूला परत आणि डाव्या बाजूला ही भाताची पण शेती आहे. त्याच्यासोबतच मध्ये सुपारीच्या बागा आहेत
आणि हाच परिसर असा थोडा थोडा पुढं जाऊ तर जसं डोंगराळ भागात जाऊ आपण, तिथे कॉफीच्या शेती किंवा कॉफी प्लांटेशन्स खूप जास्त आहे. सो इंटरेस्टिंग आहे आणि चांगला परिसर आहे, म्हणजे डोळ्याला बघायला पण खूप चांगलं वाटतं. नाही तर बकास प्रदेशातनं गाडी चालवायची म्हटलं तर माणसाला आतून देखील त्रास व्हायला लागतो, तसं इथे नाही आहे. सो थोडक्यात आपण ज्याला हिरवळ म्हणतो ती सुखावणारीच असते, आहे की नाही. आता थोड्याच पट्ट्यात एकदम वातावरण बदललंय, बाहेर पडलोय शहरातनं, गावातनं बाहेर पडलोय. भात शेती आहे, एकदम एक्सटेंड होणारी भात शेती, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत भात शेती आहे. मध्येच नारळाची बाग आहे, सुपारीच्या बागा आहेत. सो मस्त परिसर आहे. आज वातावरण पण चांगलं झालंय, सो थंडस्टॉर्म भरतोय, तर थोडासा थंडावा आहे, पण पाऊस येण्याची शक्यता पण तेवढीच जास्त आहे. सो लवकरात लवकर बेलूरमध्ये पोचण्याचा प्लॅन आहे. आत्ता 2 वाजलेत, अंतर जास्त नाही आहे. इथून साधारणतः 170-180 किलोमीटर आहे, पण रस्ता असा थोडा छोटा असल्यामुळे 3-4 तास दाखवत आहे, 4 तास दाखवत आहे. सो बघू आता. आपण आलोय आता मेन संथेबेन्नूर गावामध्ये. आता इथून एक लेफ्ट आणि एक राईट टर्न घेतला की खूप सुंदर असा तलाव आहे. पण आपल्याला वेळ नाही आहे त्यामुळे आपण तिथे थांबणार नाही आहोत. पण साधारणतः 400 वर्ष जुना असा सुंदर तलाव आणि त्यामध्ये असं मंदिर किंवा ते ओव्हरऑल तलावच होतं, असं काय जे काय आहे ते माहीत नाही काय एक्झॅक्टली, पण ते खूप सुंदर ठिकाण आहे. तर वेळ असेल तर तिथे तुम्ही थांबू शकता. ही सांथेबेन्नूरची पुष्करणी आहे. ही 16व्या शतकात केंगा हनुमंतप्पा नायका यांनी बांधली. इथे रामाचं मंदिर पण आहे. संध्याकाळच्या वेळी इथे फार छान वाटतं. आता आम्हाला जास्त टाईम नाही आहे त्यामुळे इथे आम्ही फक्त आता मी 2 मिनटं आले आहे आणि आता लगेच निघणार आहे. इथे लांबच लांब भाताची शेती बघून आम्ही थोडा वेळ थांबलो आहे. अगदी आता पाऊसही भरायला लागला आहे, जो कधीही कोसळू शकतो. आता पावसाला सुरुवात झाली आहे. जास्त वेळ नसला म्हणजे बरं. आता इथे थोडं पुढे आल्यावर अगदी पाऊस नाहीये, पूर्ण कोरडा आहे. आत्ता जिथून आपण ट्रॅव्हल करत आहोत ना, हा सगळा कर्नाटक राज्यातील मलेनाडू रिजन आहे. या रिजनमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे इथे भरपूर भाताची, सुपारीची, नारळाची आणि मसाले, कॉफी अशी छान शेती होते. आता इथे अगदी रस्त्याला लागूनच छान तळं आहे. संध्याकाळी काय छान वाटत असेल या तळ्याच्या साईडला बसायला, फिरायला. कडूर सिटी आली आहे आता. ही पण थोडी बऱ्यापैकी चांगलं म्हणजे गाव आहे. इथे पण जर तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर मिळू शकेल.
कडूरमधनं आता चिकमगळूरचा हा रोड आहे, नॅशनल हायवे 173. आणि रस्ता खूप सुंदर आहे. नॅशनल हायवे असल्यामुळे आत्ता चांगला मेंटेन केलेला वाटतोय. या आधी पण जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेसही हा रोड खूप चांगला होता. आणि पाऊस पडून गेलेला आहे, इथे हलकासा पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळं आकाश पण मोकळं झालंय. चिकमगळूर सिटी आली आहे आता. आणि आता चिकमगळूर सिटीतून बाहेर पडलं की थोड्या वेळाने बेलूर येईल. बेलूर सिटी आली आहे आता. आणि उद्या इकडेच आपल्याला होयसाळेश्वराला आणि बेलूरचं जे चेनकेश्वर मंदिर आहे ते बघायला यायचं आहे. आता बेलूर सिटीतून निघालो आहे आणि बिक्कोडच्या दिशेने चाललो आहे. तर रस्ता खूप खराब आहे, खूप खड्डे आहेत रस्त्यावर, पण बाकी रस्त्याच्या कडेला खूप सुंदर झाडं आहेत आणि शेती आहे. छान छोटी छोटी घरं आहेत. एकंदरीत मस्त, म्हणजे मलेनाडू रिजनचा जो व्हाईब आहे तो इथे येत आहे. आता स्टे जवळ आलाय, रस्ता थोडा चांगला झाला आहे आणि रस्त्याच्या साईडला काय ग्रीनरी आहे असं बघून वाटत आहे खरंच किती पाऊस पडत असेल इथे. आता हा प्रॉपर्टीच्या आतला रस्ता सुरू झाला आहे. प्रॉपर्टी बऱ्यापैकी आतमध्ये आहे आणि पूर्ण असा कॉफी प्लांटेशनमधून जाण्याचा रस्ता आहे. बाहेरूनच काय सुंदर दिसत आहे ही प्रॉपर्टी. आणि बिल्डिंग खूपच छान आहे खरं. आणि आजूबाजूला तर गार्डन वगैरे इतकं छान मेंटेन केलेलं आहे. आता पाऊस येण्याचे चान्सेस खूप आहेत, त्यामुळे पहिल्यांदा इथल्या प्रॉपर्टीचे ड्रोन शॉट घेतो. खूपच मोठ्या कॉफी इस्टेटमध्ये ही प्रॉपर्टी आहे.
आता आतमध्ये जाऊन बघूया की आपली रूम कशी आहे. रूम भरपूर मोठी आणि प्रशस्त आहे. थोडं लाईट कमी आहे, पण मला वाटतं या रूमची हाईट खूप आहे ना, त्यामुळे असं वाटत आहे. इकडे पाठीमागच्या साईडला पण दुसऱ्या रूम्स आहेत. आणि इकडे लास्टला किचन आहे आणि सगळीकडे असं सुंदर गार्डन बनवलं आहे. कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहेत. तर ही सॅफ्रॉन स्टेटची प्रॉपर्टी आहे. आणि आता इव्हिनिंग स्नॅक्समध्ये यांच्याकडून आज मला मँगलोर बन आणि कॉफी आली आहे, तर आम्ही आता एन्जॉय करतो. आम्ही आतमध्ये कॉफी घेत होतो आणि बाहेर भरपूर पाऊस सुरू झाला आहे. खूप विजा आहेत, वारा आहे. थांबला पाहिजे पाऊस. ही प्रॉपर्टी 100 वर्षाहूनही जुनी आहे. 1906 मध्ये ब्रिटिश लेक फॅमिलीने ही प्रॉपर्टी बांधली होती, पण 1938 मध्ये एका भारतीय फॅमिलीनेच ही प्रॉपर्टी विकत घेतली. तेव्हापासून ही त्यांचीच आहे. हा इथला डायनिंग एरिया आहे. एक विशेष सांगू म्हणजे इथलं जेवण आहे ना, अगदी चविष्ट आहे आणि अगदी घरच्यासारखं बनवलेलं. खूपच छान जेवण. डिनर करताना इथे एकत्र अजूनही गेस्ट होते, त्यामुळे मी इथे जास्त काही शूट नाही केलं. आजचा व्लॉग इथेच संपवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.